विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत। हॉटेल ट्रायडंटमधून ते बाहेर पडले आणि त्यानंतर विधानभवनात छत्रपती शिवरायांचं दर्शन घेण्यासाठी ते आता तिथे पोहोचलेले आहेत। आमदार रोहित पवार हे विधानभवनात दाखल झालेले आहेत। हॉटेल ट्रायडंटमधून ते बाहेर पडले। सुनील भुसारा हे देखील त्यांच्या सोबत होते। छत्रपती शिवरायांचं दर्शन घेण्यासाठी मी इथे आलो असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे। मात्र कोणतीही मीडिया ट्रायल मी देणार नाही, मला चौकशीसाठी हजर व्हायचं आहे। 10:30-11च्या सुमारास मी कार्यालयात जाईन ईडीच्या, असंही त्यांनी सांगितलंय। तर मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जोरदार बॅनरबाजी झालेली आपल्याला पाहायला मिळतेय। ईडी चौकशी विरोधातील फलकामधनं अजित पवार यांना मात्र चांगले स्टोले लगावण्यात आले। पळणारा नाही तर लढणारा दादा असे फलक इथे लावण्यात आलेले आहेत आणि या फलकाच्या माध्यमातून जोरदार टोले हे अजित पवार यांना लगावण्यात आलेले आहेत। ते हे फलक लावत असताना जोरदार घोषणाबाजी झाली। ज्यावेळेला शरद पवार इथे दाखल झाले त्यावेळेला एकच वादा, रोहित दादा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। तर कधी काळी पूर्वी अजित पवार यांच्यासाठी ज्या घोषणा दिल्या जात होत्या त्या घोषणा आता आपण बघतोय रोहित पवार यांच्यासाठी दिल्या जात आहेत। दिवसभर ही चौकशी सुरू राहणार आहे, त्यामुळे किती तास रोहित पवार यांची चौकशी आज होते आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काय नेमकी भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। थेट विधानभवनामध्ये ही दृश्य आपण बघतोय। विधानभवनामध्ये दाखल झालेले आहेत रोहित पवार इथे पोहोचलेले आहेत। ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी मी इथे पोहोचतोय असं म्हटलंय। हे फलक आपल्याला पाहायला मिळत आहेत। या फलकांच्या माध्यमातून अजित पवारांवरती जोरदार टीका करण्यात आली आहे। मी एवढंच आपल्या सर्वांना सांगेल, अधिकाऱ्यांचं काम करत असतात। अधिकाऱ्यांनी आजपर्यंत जे काही कागदपत्र माहिती आम्हाला मागितलेली आहे ती आम्ही दिलेली आहे। आज मला इथं बोलावलं आहे तर मी तिथं जाऊन जी माहिती द्यायची आहे आजपर्यंत दिलेली परत एकदा ती माहिती देईल, त्यांच्याशी संवाद साधेल, चर्चा करेल। त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं काम करतात। काय विचार, कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही, पण सामान्य लोकांशी चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं तरी सर्वच लोक, जे काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे, कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे। पण तुम्ही मला विचारलं तर अधिकाऱ्यांचं काम करत आहेत। खरं तर आतापर्यंत जी माहिती मागवलेली आहे आणि ती आम्ही जी दिलेली आहे, आम्ही CIDला सुद्धा दिलेली आहे, EOWला दिलेली आहे, EDला सुद्धा दिलेली आहे। परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी आज ED ऑफिसला स्वतः जाणार आहे। याआधी वेगवेगळ्या नेत्यांना तासनतास आपण पाहिले की दिवसभर ED ऑफिसमध्ये बसवलेलं आहे, तशी मानसिक तयारी तुमची झालेली आहे? नाही, मानसिक तयारी म्हणजे तिथं गेल्यानंतर अधिकार तो त्यांचा असतो, तिथं त्यांचं चालतं, ते जसं बोलतील तसं आम्ही करायला तयार आहोत। आणि चूक केली नसेल तर मग घाबरायचं कारण काय? तिथं जाऊन आपल्याला पुढं काय करायचं आहे, लोकांचे जे काही विषय मांडलेले आहेत ते सरकारकडनं सुटत नाहीत, त्यासाठी रणनीती काय करायची, तिथं जर मोकळा वेळ मिळाला त्या बाबतीत नक्कीच मी विचार करेल। आणि ऑफिसमधनं आल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण तयार असू। बघा, मी या सगळ्यांच्या प्रेरणेने चालणारा एक कार्यकर्ता, एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही, तो लढत असतो, संघर्ष करतो। आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काय सहकार्याचं करेल ते करेलच, पण पळून जाणार नाही, लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत।